नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त अशी दोडक्याची भाजी दाखवत आहे. नेहमी त्याच पद्धतीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की करून बघा. आमच्याकडे कर्नाटकामध्ये ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवतात. ती रेसिपी आज शेअर करत आहे. त्याकरता इथे मी पाव किलो दोडकी घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत. ही सालं फेकून न देता त्याच्यापासनं मी चटणी बनवणार आहे. दोडक्याची सालं काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे दोडका चिरून घेतलेला आहे आणि जी सालं आहेत ती फेकून न देता त्याची मी तुम्हाला उद्या चटणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. आता या भाजीकरता एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याकरता मी 3 लसणीच्या पाकळ्या, 1 पेर आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी खोबरं घेतलं आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत. तसेच खोबरं घालायचं आहे आणि पाव वाटी पाणी घालून मी हे मिक्सरमधनं वाटून घेत आहे. मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करत आहे. ही भाजी बनवण्याकरता कोकोनट ऑइलचा मी वापर केलेला आहे. कोकोनट ऑइलमध्ये ही भाजी खूप छान बनते. तर त्याकरता इथे मी 2 टेबलस्पून कोकोनट ऑइल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून उडीद डाळ आणि 1 लाल सुकी मिरची घेतलेली आहे. तसेच थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. ते सगळं आता याच्यामध्ये घालून 1-2 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये हे बनवलेलं वाटण घालायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता हे पाणी सगळं आटेपर्यंत, याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी 2 आमसुलं घातलेली आहेत. आमसुलाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ जरी वापरलात तरीही चालेल. त्यानंतर आता याच्यामध्ये चिरलेला सगळा दोडका घालायचा आहे. दोडका घालून झाल्यानंतर परत एकदा हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून द्यायची आहे. हे बघा, भाजीला छान मोठी वाफ आलेली आहे. दोडका हा पटकन शिजतो. तर आता ही दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. तेव्हा मी आता गॅस बंद करून घेत आहे. मस्त गरमागरम वेगळ्या पद्धतीची ही दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. आमच्याकडे कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने ही भाजी बनवतात ती पद्धत तुम्हाला मी आज दाखवलेली आहे. तेव्हा तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.